बांगलादेशमधलं आरक्षण विरोधी आंदोलन आणखी चिघळलेलं आहे। संचारबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या हिंसाचारात 105 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 2500 जण जखमी झाल्याचं समोर आलंय। आंदोलकांनी जेल फोडलेलं आहे, कैद्यांनाही सोडवलेलं आहे। बांगलादेशमधील संचार सेवा ही विस्कळीत झाली आहे। टीव्ही हेडक्वार्टर्सही आंदोलकांनी पेटवलेले आहेत। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षण कोट्यावरून सुरू असलेल्या गोंधळामध्ये अनेक लोकांनी आपले जीव गमावलेला आहे। त्यामुळे सर्व शाळा, विद्यापीठ पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत। बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलन सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळते। या आंदोलनात तब्बल 105 पेक्षा जास्त जणांनी आपला जीव गमावलाय। बांगलादेशातलं आरक्षण वादात का आहे आपण पाहूयात। बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या घटकांना 56% आरक्षण लागू आहे। सर्वाधिक आरक्षण हे बांगलादेश मुक्ती संग्रामात लढलेल्यांच्या कुटुंबियांसाठी आहे, ते 30% आहे। महिला आणि अविकसित जिल्ह्यांसाठी 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे। आदिवासी समुदायासाठी 5%, तर 1% आरक्षण हे दिव्यांगांसाठी आहे। सर्वात मोठा वाद आहे तो स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी आरक्षित असलेल्या 30% जागांवर। ह्या 30% जागांवर सत्ताधारी म्हणजेच अवामी लीग स्वतःच्या कार्यकर्त्यांची भरती करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, बांगलादेशातील आंदोलन आणखी चिघळलेलं आहे। तब्बल 105 जणांचा जीव गेलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सरकारी नोकरीत दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या पद्धतीवरून बांगलादेशात एक मोठा हिंसाचार उफाळला आहे। आतापर्यंत 105 जणांचा हिंसाचारामध्ये मृत्यू झालेला आहे, तर शेकडोच्या संख्येने जे आंदोलनकर्ते आहेत ते जखमी झालेले आहेत। बांगलादेशमधल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून काही कारवाई करण्यात आलेली होती। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या, तर काही ठिकाणी गोळीबार सुद्धा केला होता। त्यामध्ये 105 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पाहता बांगलादेशात सध्या अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारपुढे हा हिंसाचार रोखण्याचं एक मोठं आव्हान आता सध्या उभं राहिलेलं आहे। भारताने बांगलादेशातील हिंसाचाराची धग लक्षात घेता तिथे भारतीय नागरिकांना आणि भारत सरकारचे जे कर्मचारी आहेत बांगलादेशमध्ये त्यांना अलर्ट मोडवर राहायला सांगितलेलं आहे। तुमचं खूपच महत्त्वाचं काम असेल तर बांगलादेशमधून तुम्ही रस्त्यावर फिरा किंवा जिथे आहात तिथे थांबण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला सुद्धा भारतातर्फे देण्यात आलेला आहे। बांगलादेशात अडकून पडलेल्या विद्यार्थी नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत आणि सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत 125 विद्यार्थ्यांसह 245 भारतीयांना बांगलादेशातून परत भारतात आणण्यात आलेलं आहे। भारतीय जे उच्च आयुक्तालय आहे तिथे 13 नेपाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यात आलेली आहे आणि भारतीय रेल्वेकडून आज शनिवारी कोलकाता ढाका मैत्री एक्सप्रेस आणि रविवारी कोलकाता ते खुलना दरम्यानची बंधन एक्सप्रेस ही जी सेवा होती रेल्वेची ती रद्द करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता जोपर्यंत भारताकडून या सगळ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे भारत, आणि बांगलादेशमधली जी परिस्थिती ही पूर्वपदावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अलर्ट मोडवर राहण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आलेला आहे। बांगलादेशमध्ये 8,500 विद्यार्थ्यांसह एकूण 15,000 भारतीय सुरक्षित असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। ढाका येथील भारतीय जे उच्च आयुक्तालय आहे तिथे भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांनी एक समन्वय सेंटर त्या ठिकाणी उघडलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्व भारतीयांना आणि विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।